नादातुनि या नाद निर्मितो श्री राम जय जय राम।
त्या बाजूने जायचं असेल तर इथे उभे राहायचे. पाणी असं अंगावर टाकणार ते आपल्याला भिजवणार नाही. म्हणजे ते देवाचं पाणी आहे ना. बाजू बाजू फटाफट नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं
ततो जयमुनी उदीरयेत. आज 90वा रामरथोत्सवाची सांगता झालेली आहे. सर्व भक्तांनी देवासमोर लोटांगण घालून आपली सेवा समर्पण केलेली आहे. तेव्हा देवाकडे प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना करतो की सर्वांना भरपूर आयुष्य आरोग्य अशी देवाची सेवा करण्याची शक्ती द्यावी म्हणून आम्ही सर्वांकरता प्रार्थना करतो. आणि आता हा जो कृष्ण सत्यभामा संवाद प्रतिवर्षी आम्ही वाचतो तर बऱ्याच लोकांना तरी माहिती आहे, पण हे कसं आहे, हा संवाद नेहमी वाचावाच लागतो. जसं आपण स्तोत्र देवाचं नेहमी वाचतो रोजच्या रोज, एकदा वाचून ते चालत नाही. किंवा हा काय ही देवाची लीला आहे. कृष्ण आणि सत्यभामा यांचा संवाद म्हणजे त्यांनी लौकिकात माणसं कशी वागतात असे देवाने वागून दाखवलं आहे, पण ती देवाची लीला म्हणतात. तेव्हा मी तुम्हाला थोडक्यात आता वाचून दाखवतो. कदाचित देवकी पुत्र मृगा ते विचारण म्हणे कंदर्प शरमो होईन प्राप्त सत्य आले ऋषी. देव जेव्हा मृगेला गेले आणि तसंच ते आता आपण पुन्हा गर्भगृहात येतो, पण मृगेला गेल्यानंतर देव असा बाहेर फिरायला रथातनं ग्रामोत्सव जसा झाला काल झाला तसा रात्रभर फिरून घरी येतो. घरी येताना पुष्कळ उशीर होतो. म्हणजे आता तेव्हा 2 वाजले होते, आता 4 वाजतात 8 वाजतात. तेव्हा ते घरी सत्यभामा ती राजाची कन्या सत्यजित सुद्धा म्हणजे राजकन्या असल्यामुळे ती झोपलेली होती. यांनी घरी काही सांगितलं नव्हतं, त्यामुळे ती आरामशीर झोपली होती. तेव्हा श्रीकृष्ण भगवान दारात आले आणि त्यांनी कवाटो परिसंताट्य अंगुल्या ग्रहण माधवा. तेव्हा ते कीबोर्ड वगैरे काय नसे, त्यामुळे त्यांनी नुसतं आपल्या हाताच्या बोटाने दारावर आवाज केला तिला उठवण्याकरता. तेव्हा तिने आतून विचारलं अंगुल्या कवाटम कुटीलो माधवा. तिने म्हटलं इतक्या रात्री अपरात्री कोण हे दारावर वाजवत आहे. तेव्हा श्रीकृष्ण भगवान म्हणाले मी माधव आहे. तिने प्रश्न विचारला, कारण बायकांचा स्वभाव असतो ते एका प्रश्नाने संपत नाही, संशय पुष्कळ असतो. आणि पुरुषांबद्दल त्यांना फार भीतीच असते, हा कुठला आपल्याला सोडून जाईल की काय नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी माधव आहे. माधव म्हणजे काय ते विचारते. वसंत ऋतूला पण माधव म्हणतात, तर तू माधव आहे का. तर तो म्हणतो नाही मी चक्री आहे. चक्री म्हटलं म्हणजे कुंभारसुद्धा चक्र घेऊन फिरतो, त्याच्यावर मडके वगैरे तयार करतो. तर तू कुंभार आहे का. तर म्हणतो नाही तसं काही नाही. नाही धरणीधरा किम द्विजेंद्रा, मी धरणीधर आहे म्हणजे पृथ्वीला मी धरून ठेवलेली आहे. म्हणून ती म्हणते म्हणजे तू द्विजेंद्र आहे का. द्विजेंद्र 2 जीव असलेला सर्प, तर तू तो आहेस का. नाही ते पण मी नाही म्हणतो. पण काही नाम गोराई मर्दी तमसी सभोवती ओम नो हरी कपिग्रहा. मग तू खगपती आहे का. खगपती म्हणजे गरुड. तेव्हा तो म्हणतो नाही ते पण नाही. मग तो म्हणतो मी हरी आहे. म्हणजे इतके ती प्रश्न विचारते, प्रत्येक प्रश्नाला तो उत्तर देतो, पण तिला ते समाधान होते. हरी आहे. हरी म्हणजे माकडाला पण हरी म्हणतात. आता आपला हरी आहे तो माकड नाही आहे, पण ते म्हणून ती विचारते कपिंद्र का, मग तो माकड आहे का. इतके ते प्रश्न विचारल्यावर तो अगदी कंटाळतो शेवटी. पण तो शेवटी सांगतो प्रचंड पाहतो ना पद्मनाभा, मी पद्मनाभ आहे. पद्मनाभ म्हणजे नेहमीतनं ब्रह्मकमळ आलेला असा मी देव आहे. तेव्हा ह्याला कोणी पुन्हा प्रतिवचन विचारू शकत नाही, कारण पद्मनाभ हा एकटाच आहे असं तिथं ऐकल्यावर तिला ते विश्वास बसला. पण तिने पटकन दार उघडलं नाही, कारण आजकाल सुद्धा दार उघडणं पटकन कोण उघडत नाही. कोणी म्हणतो गॅसवाला आहे, कोणी म्हणतो पेपरवाला आहे, कोण म्हणतो दूधवाला, आणि घरात स्वतः तर काय पण करू शकतात. मग तिने थोडंसं दरवाजा आपण पाहिला आतमध्ये. तेव्हा तिला ते आतमध्ये पाहिल्यावर ती एकदम घाबरली. म्हणजे मोर मुकुट पीतांबरधारी असा हा आपला देव, आणि गळ्यात वरच्यांची माळा घालून अगदी सुंदर दिसणारा हा इतका मळकटलेला मुकुट पडलेला, तोंडात मुरली नाही काही नाही असा कसा दिसतो.
तर तिला भयंकर वाईट वाटले, काहीतरी भांगड आहे, हा असाच कुठेतरी गेलेला नाही, हा कोणाबरोबर ती गौरवणीबरोबर फिरायला गेला आहे असे तिला भीती वाटली ती. म्हणून मी प्रमाण देतो. कारण काय बायकांची पुष्कळ घरामध्ये नेहमी यत्र नारस्ते पूजनते रमणते तत्र देवता असं म्हणतात. पण बायकांची जिथे सन्मान मान होतो त्या घरात लक्ष्मी वास करते. त्याप्रमाणे त्या बायका पण तशाच पाहिजे. नेहमी नुसतं आपल्या नवऱ्याला पती म्हणजे कसा देवासारखा कसं ती मानणारी असते तरच ते होऊ शकतं. तेव्हा ती असे प्रश्न विचारून येऊन तेव्हा तिला जरा विश्वास बसतो. पण मग हा आपलं सांगायला लागतो की मी कसा आहे, मी कोण आहे, म्हणजे तो प्रमाण देतो. असते व मया असं कसं भवत दृष्टो दुर्हते शंका पूर्ण कम्यंद कारणमिदम पुर्यात प्रणाते. पुन्हा ती विचारते तू कुठे गेला होता? तर तो म्हणतो मी मुंगळ्याला गेलो होतो. मला वरात गेलो ना, मग तुझ्या अंगाला एवढा एकदम सुगंध येतो, हा कसा काय? म्हणजे हे सगळं कामविषयक प्रकार आहे. तर तो म्हणतो रानामध्ये भरपूर फुलं असतात, सुंदर सुंदर फुलं वासाची. तेव्हा ते मृगाकरता आम्ही धावतो, तेव्हा ते अंगाला लागले. मग ते फुलांचा आवाज माझ्या अंगाला आलेला आहे. मग ती म्हणजे इतका घाम काय आलं तुला, इतकं घाबरला तर काय झालं? तर तो म्हणतो त्या आपल्या श्वापदांच्या पाठी धावून 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 मला भरपूर घाम आलेला आहे. असते एवं मृयागस्त भवत दृष्टो धरो दृश्यते शंका पूर्ण किंमत कारणमिदम पुर्यात प्रणाते. मग तिला आणखीन एक विशेष आश्चर्य वाटतं, तुझे लोट का लाल झाले? आता एवढं मोठं असे सगळे प्रश्न विचारल्यावर तो मला शंख वाजवावा लागतो, त्याशिवाय शापद बाहेर येत पळत नाही. म्हणून ते शंख वाजवून माझे ओठ लाल झाले. इतके तिने प्रश्न विचारले, पण त्यांनी प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित उत्तर दिलं. त्याच्यानंतर कर्षान मग तो प्रमाण सांगतो, मी मोठ्या कुंभात हात धरून सर्प काढून दाखवेन. तेव्हा ती म्हणते ज्याला मला करार उत्तम निशंक मध्यानिशे यद्वा माने देवताम निर्गताम उल्लंघयामी द्रोण. मी मोठ्या मुडक्यात हात घालून सर्प हातात काढून दाखवेन, म्हणजे त्याची ते हे शक्ती दाखवलो. ते म्हणजे तुला काय पाहिजे? कालिया नूतनासारख्या विषारी नागाला तू नरम करून त्याच्या डोक्यावर बसून तू आलेला आहेस, त्याची ते मला काय सांगू नको. मग तो आणखीन काय सांगतो, अंबस्ते शैन्य वेदो लीला शयनशरम सत्तेज परमान देशनदम नृत्या समस्ता असुरा तुक्षिण्यस्त जगत्रयस भवतक हेच तुलारोपणम. मी पाहिजे तर तुलारोपण करून दाखवतो. तुलारोपण कशाला? सगळ्यांनी कृष्णाला तुलारोपण करून घ्यायचं ठरवलं. त्यांनी श्रीकृष्ण भगवान बसले तुलेत, सगळ्या गावच्या गवळणींनी सर्वांनी त्याची सुवर्ण तुला केली. सगळी किती सुवर्ण गावचं सगळ्या लोक घातलं तरी कृष्णाला कुठे वरती येतात नाही, मग त्याला तोडताच येत नाही. शेवटी रुक्मिणीने एक तुळशीचं पान घातलं, म्हणजे तिची भक्ती बघा कशी. रुक्मिणी म्हणजे लक्ष्मी, तर तिने घातल्याबरोबर त्यांना तो भेटला ना, शेवटी तिलाच भेटला. म्हणजे असं त्यांनी प्रश्न देवाने विचारले. हे आता आपण ऐकल्यानंतर वाचल्यानंतर हे कशाला वाचायचं? याचं कारण म्हणजे हे देवाची लीला आहे, त्यांच्या तोंडून आलेले शब्द आहेत. हे ऐकल्यानंतर आपलं आरोग्य वाढतं, आपली विद्या बुद्धी सगळं चांगलं होतं, घराचं कल्याण होतं, सर्वांना सुख समाधान मिळतं. त्याकरता जसं आपण देवाची स्तोत्र वाचतो तसा हा एक कार्यक्रम शेवटचा असतो. या मोठ्या कार्तिक उत्सव तसंच रामनवमीच्या उत्सवामध्ये देवाला अडवून ठेवलेला असतो. आणि जेव्हा पद्मनाभ म्हटलं तेव्हा त्याची खात्री झालेली असते. म्हणून ती पद्मनाभ म्हणजे दुसरा कोणी नाही, म्हणून ती मग त्याला दार उघडते आणि त्याला घेऊन गर्भगृहामध्ये ढोल ताल घंटा